नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दिवसभराच्या बातम्यांची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे। उद्या सकाळी 11 वाजता ही सुनावणी होईल। आज 2.25 तास झालेल्या सुनावणीनंतर आता उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार असल्याचं समजतंय। ही आताची महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत। नारायण राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे। आज 2.25 तासांच्या झालेल्या सुनावणीनंतर पुन्हा एकदा उद्या सुनावणी होणार असल्याचं समजतंय। उद्या सकाळी 11 वाजता ही सुनावणी होणार आहे। नारायण राणे आणि नितेश राणे या दोघांच्या जामिनावर उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार असल्याचं समजतंय। नारायण राणे यांच्या बाजूने त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आपली बाजू मांडली, तर मुंबई मालवणी पोलिसांच्या बाजूने सुद्धा डीसीपी विशाल ठाकूर यांनी माहिती दिली। पण या एकंदरीतच सगळ्या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं, कोणकोणत्या बाबींवर कोर्टाने दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं, या सगळ्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। आज 2.25 तास ही सुनावणी झाली। उद्या पुन्हा एकदा सकाळी 11 वाजता ही सुनावणी होणार आहे। त्यामुळे उद्याच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये आता उद्या सुनावणी जामीन अर्जावर त्यांच्या होणार आहे। 2.25 तासांची एकंदरीतच आज सुनावणी झाली आणि त्यानंतर पुन्हा उद्या सकाळी या संदर्भातली सुनावणी होणार आहे। पुढची बातमी बघूया। राज्यातल्या शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा देणारी ही बातमी आहे। शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडण्याच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केला आहे। विरोधकांसोबत सत्ताधारी पक्षाचे आमदारही वीज तोडणीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत होते। अखेर या सगळ्याची दखल घेत कृषी पंपाची वीज तोडणी आता तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला गेलाय। वीज पुरवठा खंडित केलेल्या कृषी ग्राहकांची वीज जोडणी पूर्ववत करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येत आहे। तसेच थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत आगामी 3 महिने कृषी वीज ग्राहकांची वीज तोडणी आम्ही या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी केलेल्या या घोषणेने राज्यातील शेतकरी वर्गाला दिलासा मिळालाय। वीज तोडणीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी या अधिवेशनाच्या सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता। सभागृहात विरोधकांनी वेलमध्ये उतरत या प्रकरणी सरकारला अक्षरशः धारेवर धरलं। शेतकरी रोज काली आत्महत्या झाली, परवा आत्महत्या झाली। शेतकरी फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या करतात आणि आता हा विरोधी पक्षाचा प्रश्न नाहीये। सर्व सभागृह अध्यक्ष महोदय याच्यावर एकमत आहे, सर्व सभागृह एकमत आहे। आणि माझं तर म्हणणं आहे, आमचं नावही घेऊ नका, आपण विरोधी पक्षाचं नाव घेऊ नका। सत्तारूढ पक्षाने मांडलेला आहे त्याला तरी आता रिस्पॉन्ड करा आणि त्यांचं नाव घेऊन या ठिकाणी सांगा की आम्ही आत्ताच्या आत्ता हे वीज कापणं बंद करतो, त्यांचे कनेक्शन तोडले। मंत्री महोदयांनी आपल्याला आश्वस्त केलं। केवळ विरोधकच नाही तर स्वपक्षीयांकडूनही सरकारला या प्रश्नी घरचा आहेर मिळालाय। नांदेडचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनीही वीज तोडणी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला, तर काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही ऊर्जा विभागाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती। आज शेतकरी हाल झालेले आहेत। आज आता सध्या पाण्याची मार्च महिन्याची आवश्यकता आहे, त्याच्यामुळे अध्यक्षामध्ये हे पाण्याला पाणी देणं आवश्यक आहे शेतकऱ्याला। शेतकरी हाल झालेले आहेत। अध्यक्षामध्ये मंत्री महोदयांना सांगण्यात यावं की आताच्या आता कनेक्शन जोडण्यात यावे। दरम्यान महावितरणची वीज ग्राहकांकडूनची थकबाकी 64,000 कोटी रुपये असल्याचं सांगत यातील कृषी पंप धारक शेतकऱ्यांकडची थकबाकी 44,920 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। मागील भाजप सरकारने वीज बिल न दिल्यामुळे थकबाकी वाढल्याचा आरोपही नितीन राऊतांनी केलाय। जी 2000
मार्च 2014 अखेरची थकबाकी होती ती 14,154.5 कोटी होती. ती 2020 अखेर 59,149 कोटीवर या ठिकाणी अध्यक्ष महोदय गेलेली आहे. आणि हे सगळं जे काही ह्या सरकारने केलं नाही तर मागच्या सरकारने वीज बिलच दिलेलं नाही. त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी स्वतःही सांगितलं की शेतकऱ्यांना आम्ही या ठिकाणी बिल दिलेली नाहीत. सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये वीज तोडणीच्या मुद्द्यावरून आक्रोश होता. वीज कापणीमुळे हतबल झालेल्या पंढरपूर मधल्या एका तरुण शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलं होतं. तर कोल्हापुरात एका शेतकऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. एकूण वीज तोडणीच्या मुद्द्यावरून सरकारची सगळ्या बाजूनं कोंडी झाली होती. अखेर स्वपक्षीयांसह विरोधकांचा दबाव आणि शेतकऱ्यांच्या आक्रोशाची नोंद घेत राज्य सरकारला एक पाऊल मागे घेत वीज तोडणी तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढील 3 महिने वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी घेतल्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया देत एक नवी मागणी केली आहे. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याची मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. राज्यांमध्ये कृषी पंपाच्या बिलाची पूर्ण भरपाई हे राज्य सरकार करीन आणि शेतकऱ्यांना खूप मोठं रिलीफ बाकी राज्यांमध्ये दिला. ते माझी विनंती नितीन राऊत साहेबांना राहील. त्याचप्रमाणे आपण सुद्धा महाराष्ट्राचे जेवढेही शेतकरी आहे, जे कष्टकरी आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये, त्यांना कृषी बिल हा माफ झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या माध्यमातून काय करता येईल राज्यामध्ये आणि मुख्यमंत्री साहेबांना आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांच्यासोबत बोलून आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा आपल्या माध्यमातून भेटला पाहिजे एवढी विनंती सुद्धा करेन. ऊर्जा मंत्र्यांनी विधानसभेमध्ये या संदर्भातली घोषणा केल्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनी ही एक मागणी केलेली आहे वीज बिल माफ करण्याची. या सगळ्या संदर्भात आपण प्रतिक्रिया आता जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आहेत आणि सोबतच सुमित सोनवणे देखील आहेत. ज्ञानेश्वर, आपल्या सोबत काही शेतकरी आहेत. आज जो निर्णय घेतला गेलेला आहे राज्य सरकारकडून आणि ऊर्जा मंत्र्यांनी विधानसभेत तो निर्णय जाहीर देखील केलेला आहे, वीज तोडणी होणार नाहीये कृषी पंपांची, पुढचे 3 महिन्याचा हा दिलासा आहे. शेतकऱ्यांची नेमकी काय प्रतिक्रिया ज्ञानेश्वर? नक्कीच शेतकऱ्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे, कारण शेतकऱ्यांना या निर्णयासाठी आहे तो मोठा संघर्ष करावा लागला. आपल्याला माहितीच आहे काल कोल्हापूरमध्ये एका शेतकऱ्यांना आत्मदहनाचा प्रयत्न केला होता आणि त्या सगळ्या गावातल्या शेतकऱ्यांच्या पैकी मुकुंद पाटील आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, काल तुमच्यावरती आत्मदहनाची वेळ आली होती, आज सरकार हे निर्णय घेते. खरं तर शेतकऱ्यांना वारंवार अशा पद्धतीच्या मागणीला आणि शेतकऱ्यांना अस्मानी सुलतानी संकटाला सामोरं जावं लागते. त्यात सरकारचं हे जे विलंबाचं हे कृत्य आहे त्याच्यामुळे तुम्हाला फटका बसतो का? साहेब, काल आम्ही जवळजवळ कसबा बीड, महे, वाशी आणि वाखऱ्यामध्ये जवळजवळ करवीर तालुक्यामध्ये काल हा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला. MSEBच्या कर्मचाऱ्यांनी काल सकाळच्या दरम्यान सगळ्या आमचे जे काही कोऑपरेटिव्ह संस्था, पाणी पुरवठा असतील किंवा खाजगी शेतकरी असतील, या नदीवरचे कनेक्शन असतील किंवा विहिरीचे कनेक्शन असतील, त्याने डायरेक्ट ट्रान्सफॉर्मर बंद करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची काल वीज खंडित झाली. आणि आम्ही सातत्यानं आम्ही पूर भाग आहे आमच्या 2019चा पूर आला, 2021चा पूर आला आणि या पुरामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. ट्रान्सफॉर्मर जळले, मीटर पाण्याखाली गेली. 2019च्या पाण्यामध्ये जी मीटर गेलेली आहे, जे काही नुकसान शेतकऱ्याचं झालं, ती मीटर सुद्धा अद्याप बसवलेलं नाहीत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही विचारण्यासाठी काल आम्ही या कोल्हापूरमध्ये आम्ही या MSEBच्या ऑफिसमध्ये आलो होतो. आमचं निवेदन आहे का, आमचे म्हणणं आहे का साहेब? तुम्ही आम्ही वायरमॅनला विचारलं, ते सांगतात वरच्या साहेबांना बंद करायला सांगितलंय, ते सांगतात कोल्हापूरच्या साहेबांना बंद करायला सांगितलं. पण आज जो सरकारने निर्णय घेतला त्याच्यावर तुम्ही समाधान आहात? नाही, आम्ही समाधानी नाही, कारण हा निर्णय जर बघितलं तर मागच्या वेळेस सुद्धा या राज्याचे मंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील सातत्याने ते सांगत असतात. आम्ही प्रत्येक वेळा त्यांचं बघतो की आम्ही शेतकऱ्याच्या वीज कनेक्शनला हात घालणार नाही, आम्ही त्या शेतकऱ्याचं वीज तोडणार नाही. पण सातत्यानं आता गेली जवळजवळ 4 ते 5 महिने झाले हे सातत्याने हे घडत आहे आणि हे वीज तोडणी जी होत आहे ते अगदी जबरदस्तीने होत आहे, जेणेकरून शेतकरी मेटाकुटीला यावा. शेतकऱ्याला चालू बिल सुद्धा अगदी फोर्सली विचारले जातात की शेतकऱ्यांना तुम्ही बिल भरायला पाहिजे, बिल भरलं नाही तर तुमच्यावरती हे आम्ही कनेक्शन तोडलं जाईल. म्हणजे आज काल आमच्या एका बांधवानं तिथं आमचं रॉकेल डिझेल ओतून घेतलं अंगावरती आणि जर काळेपेटी जर पेटली असती, काळेपेटी सुद्धा त्यांनी बाहेर काढलेली होती आणि ही जर काळेपेटी पेटली असती तर आज दृष्टी त्या शेतकऱ्याचा अनर्थ घडला असता. काय सांगाल, शेतकऱ्यांच्यावरती हे सगळं संकट येते. खरं तर
उन्हाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना पाण्याची गरज असते, अशा वेळी जर वीज कनेक्शन तोडलं तर किती मोठं संकट कोसळू शकतं? यामध्ये शेतकऱ्याचं न भरून याला नुकसान होतं. महत्वाचा विषय आहे की हे सरकार घोटाळेबाज लबाड आहे. यामध्ये ह्याचा अतिउच्च शिखर यांनी केलं. यामध्ये महत्वाचं म्हणजे यांनी वारंवार सांगितलं गेलं की आम्ही कुठल्याही प्रकारे कनेक्शन तोडणार नाही, पण यांनी इतका अतिरेक केला की बरेच शेतकरी बळी सुद्धा गेलेले आहेत कोल्हापूर. यामध्ये महत्वाचा विषय असा झाला आहे की यापूर्वी सांगितल्याप्रमाणे यांनी बंद करायचं राहिल्याबरोबर एवढी अतिरेक चालू केला आणि ह्याचा परिणाम म्हणजे शेतकरी एकीकडे कोरोना आला. आज जो निर्णय घेतला त्याच्यावरती समाधान आहेत का? सरकारवरती विश्वास वाटतो का? यामध्ये आमचा सरकारवर अजिबात विश्वास नाही, कारण मी जे माझ्या वाचनात आली तात्पुरती ऊर्जा मंत्र्यांनी हा निर्णय जरी घेतला असेल तरीही सरकारवर आपला विश्वास नाही असं कोल्हापूरमधल्या काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आपण यानंतर जाणार आहोत आपले प्रतिनिधी सुमित सोनवणे यांच्याकडे. त्यांच्यासोबत देखील काही शेतकरी आहेत. सुमित, सरकारनं हा निर्णय तर आज घेतलाय, 3 महिन्यांचा तात्पुरता दिलासा तर आहे, शेतकऱ्यांची नेमकी काय प्रतिक्रिया? गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यामध्ये वीज पुरवठा खंडित केला होता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी. अनेक आंदोलने झाली, अनेक मोर्चे देखील झाले, उपोषण देखील सध्या करतात. या सगळ्यामध्ये आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्हाला सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? नाही, बिलकुल नाही. परिस्थिती अशी आहे की गेल्या 6 महिन्यापासून वीज वितरण कंपनी आणि राज्य सरकारचा जो सगळा सावळा गोंधळ आहे, खऱ्या अर्थानं आम्ही वीज बिल देणंही लागत नाही, परंतु आमच्यातले काही शेतकरी आहेत त्यांना येडे बनवण्याचं काम हे सरकार आणि महावितरण करतंय. आम्ही अनेक वेळा आमच्या अभ्यासूपणे मांडणी केलेली की आम्ही सरकारचं देणं लागत नाही आणि तुमच्याकडून आम्हाला येणं आहे. अशा परिस्थितीत आम्ही की गावागावामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे MSCBचं, त्याच्या संदर्भातलं भुईभाड्याचा जो असतो विषय तोही आमच्या ग्रामपंचायतीला मिळत नाही. किंबहुना शेतकऱ्यांच्या शेतातून DP पोल जे काही सगळी त्यांचे स्ट्रक्चरचे साहित्य आहे हे सगळं जातं, त्याचा मोबदला बिलकुल मिळत नाही. खऱ्या अर्थानं तो कायद्याच्या 29व्या कलमातल्या तरतुदीनुसार तो देणं बंधनकारक आहे. आणि खास करून आता मलठणचा विषय असा आहे की 2-2.5 मध्ये तुम्ही समाधानी आहात का? अजिबात नाही. काय झालंय, आता आम्ही शेतकरी सर्वजण ऊस उत्पादक शेतकरी आहोत, तर आम्हाला प्रत्येक कारखान्याने 70-30ची रिक्वायरी म्हणजे FRP दिलेली आहे. तर त्यामध्ये आम्ही ऊसाच्या पैशातून लाईट बिल भरायचं का कर्ज भरायचं, हा मोठा गंभीर प्रश्न आहे. त्याच्यामुळे आम्हाला कमीत कमी बिल करून दिलं पाहिजे. आम्ही बिल भरायला तयार आहेत, परंतु हा जो आकडा आहे तो आम्हाला मान्य नाही. खरंच तुम्ही तरुण शेतकरी आहात. अशा पद्धतीने जर सरकारने वसुली केली होती, आता तुम्ही या सगळ्या सरकारच्या निर्णयावर समाधानी आहात का? या वीज तोडणीची जी तात्पुरती स्थगिती सरकारने दिलेली आहे, या स्थगितीचा निर्णय होईपर्यंत 15 दिवस झालं लाईटी सोडवल्या होत्या. आतापर्यंत जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं याला जबाबदार कोण? ही भरपाई महावितरण आणि सरकार देणार आहे का? ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आपण पाहिलं तर सरकार या सगळ्यामध्ये शेतकरी समाधानी नाही, कारण त्यांचे जे पिकं होते ते पिकं जळून गेलेले आहेत या दरम्यानच्या काळामधले. त्यामुळे सध्या तरी शेतकरी या सगळ्या निर्णयावर समाधानी नाही. बिलकुल. तात्पुरता जरी दिलासा दिलेला असला तरी शेतकरी काही फारसे समाधानी नाही त्या निर्णयानं, असंच एकंदरीत दिसतंय. सुमित आणि ज्ञानेश्वर, धन्यवाद. आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पोहोचवल्या त्याबद्दल. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज तोडणी 3 महिन्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतल्याची मोठी घोषणा विधानसभेत केली. ऊर्जा मंत्र्यांच्या या घोषणेचा जळगावातल्या शेतकऱ्यांनी निषेध केलाय. संतप्त शेतकऱ्यांनी वीज बिल कार्यालयासमोर बिलांची होळी करत या घोषणेचा निषेध केला. शासनाकडून वारंवार आश्वासन देऊन सुद्धा शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करून दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा निषेध शेतकऱ्यांनी केलाय. याविषयीच शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी. सोबत काही शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून काय बोलणार भाऊ तुम्ही? राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांवर वीज बिलाच्या संदर्भात फार मोठा अन्याय करून मागील अधिवेशनात आणि नेहमी शेतकऱ्यांनी हिताच्या नुसत्या फसव्या घोषणा करून शेतकऱ्यांचे आज वीज बिलासाठी वीज कनेक्शन कापण्याचा सपाटा त्यांनी धरलेला आहे. जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून शेतकऱ्यांचं वीज बिल कापून जे खरीपाचा जो हंगाम होता तो पूर्ण पावसामुळे खराब झाला आणि रब्बीच्या हंगामामध्ये थोडाफार हंगाम येणार होता, पण वीज बिल काटल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड अतोनात नुकसान झालं आहे.
देवेंद्र फडणवीस साहेब जे बोलत आहेत सरकार त्यांना जुमानतच नाही आहे. आघाडी सरकार बोलते काही तर करते काही आहे. आघाडी सरकारने सांगितलं होतं की आम्ही लाईट बिल माफ करू, तुमचा उतारा आम्ही कोरा करू, आणि कुठल्याच वचन ते पाळत नाही आहे. देवेंद्र फडणवीसांनी मागे सुद्धा आपले जे अजित पवार आहेत, आपले अर्थमंत्री उपमुख्यमंत्री साहेब, त्यांनी वचन दिलेलं होतं की जिथपर्यंत हे व्यवस्थित होत नाही आहे तिथपर्यंत आम्ही लाईन कट करणार शेतकऱ्यांची. तर त्यांनी ऐकलं नाही आणि लाईनचा जो कटचा सपाटा आहे तो चालू करायलाच पाहिजे. शेतकऱ्यांना हंगाम पुरतच नाही आणि हे शासन असली शेतकऱ्यांना इतकं फसवत आहे. मग अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती की आम्ही 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली. त्यांना काही शेतकरी भेटले होते की आम्ही 2 लाखाच्या वरची पण माफी करू, तुम्ही वरचे पैसे भरा. तर हे घोषणा कुठे विरली? शेतकरी पैसे भरायला तयार आहे. यांनी जे रेग्युलर कर्ज भरणारे आहे त्यांना आम्ही 50,000 प्रोत्साहन देऊ, ते पण देत नाही. हे कुठलीच शासकीय योजना देत नाही आहे आणि कुठल्याच नुकसानीचे पैसे पण सरकार शेतकऱ्यांना देत नाही. शेतकरी बिल भरतील कुठून? 3 महिन्यानंतर सक्तीच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांना ते परत ते वीज कनेक्शन कट करतील किंवा अशा ही फसवी घोषणा आहे. या घोषणेवर आमचा शेतकऱ्यांचा विश्वास नाही आहे. पहिल्यांदा शासनाने वीज बिल जे आहे ते उत्पादन खर्चात पकडायला पाहिजे. उत्पादन खर्चामध्ये वीज बिल धरून त्या हिशोबाने वीज बिल आकारणी करायला पाहिजे. सरकारनं केलेली घोषणा फसवी आहे, आमचा सरकारवर बिलकुल विश्वास नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. या निर्णयानं आमचं समाधान झालेलं नसल्याची टीका त्यांनी केली आहे. तसंच शेतकऱ्यांच्या नावानं या सरकारनं खोटं बोलू नये असं बावनकुळे म्हणाले. खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करा या मागणीसाठी दौंड तालुक्यातले शेतकरी आक्रमक झालेत. यावेळी मलठण गावच्या शेतकऱ्यांनी महावितरणचं सबस्टेशन बंद करून अधिकाऱ्यांना घेराव घातला. विजेअभावी पिकं जळून गेल्यानं शेतकरी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात सध्या 12वीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेत पेपर फुटीचे प्रकार समोर आलेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतल्या घरासमोर आंदोलन केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. भाजप कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर काही अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यातून 15 दिवस उलटून गेले तरी आरोपींना अजून अटक नाहीये. या विरोधात भाजपनं डोंबिवली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीच्या खोलीसह इंद्रायणीत वलवण धरणाचं पाणी सोडावं, ओढ्यालगतची अतिक्रमण हटवावी, जलपर्णी काढावी या मागणीसाठी एकविरा देवी कृती समितीच्या वतीनं उपोषण करण्यात आलं. मात्र मावळ तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर कृती समितीनं हे आंदोलन तात्पुरतं मागे घेतलंय. तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी शेतकऱ्यांना लेखी हमीपत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. लोकप्रतिनिधींची मुदत संपल्यानं नाशिक महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या प्रशासक पदाची सूत्र पालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. प्रशासक कार्यकाळ सुरू होताच महापौरांसह पदावर असलेल्या लोकप्रतिनिधींची वाहनं आणि कार्यालय प्रशासनानं ताब्यात घेतली आहेत. दरम्यान प्रशासक नियुक्ती झाली असली तरी सामान्य नागरिकांची कोणतीही कामं थांबली जाणार नाहीत असं पालिका आयुक्तांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलंय. भाजपचे नेते गिरीश महाजन यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. गिरीश महाजन यांनी दाखल केलेल्या याचिका सूचीबद्ध करण्यात कोर्टानं नकार दिलाय. आता याचिका सूचीबद्ध करता येणार नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती रमण्णा यांनी हा निर्णय दिला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबई बँकेच्या संचालक पदाची निवडणूक लढवून 20 वर्ष सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर करण्यात आलाय. मुंबईतल्या माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये दरेकरांच्या विरोधात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दिलासा द्यायला हायकोर्टानं नकार दिलाय. ईडीच्या कारवाई विरोधात केलेल्या मलिकांची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. अटक बेकायदेशीर असल्याचा मलिकांचा दावा चुकीचा असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारीला ईडीनं अटक केली.
कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातल्या संशयित आरोपींच्या अर्जावर सुनावणी झाली। यावेळी आरोपींच्या वकिलांनी पोलिसांच्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आणि जोरदार युक्तिवाद केला। समीर गायकवाड, सचिन अंदुरे आणि वीरेंद्र तावडे यांचा हत्येमध्ये थेट सहभाग दिसून येत नसून त्यांना दोषमुक्त करण्याची मागणी यावेळी लावून धरली गेली। या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 25 मार्चला होणार आहे। बीडच्या परळी इथल्या जलयुक्त शिवार योजनेतला गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी आणखी 4 जणांना अटक केली आहे। यात कृषी विभागाच्या 2 निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे, तसंच विद्यमान 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। या चौघांना परळी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। बीड शहरातील बस स्थानकात एका 60 वर्षीय व्यक्तीचा बसमध्येच गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान ही हत्या की आत्महत्या याबद्दलचा प्रश्न उपस्थित होत असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। पुण्यात एकतर्फी प्रेमातून एका शाळकरी मुलीवर वर्गात घुसून चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रुग्णालयात जाऊन त्या मुलीची भेट घेतली। यावेळी शाळेच्या भूमिकेबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून शाळेची चौकशी करणार असल्याचं म्हटलंय। तर या प्रकरणातील आरोपीनं आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी इथं वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। भरधाव डंपरनं त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली। वाहन चालकानं प्रसंगावधान राखून गाडी बाजूला घेतल्यानं गाडीतल्या तहसीलदारावर आणि पथकातल्या इतर सदस्यांचा जीव वाचलाय। या प्रकरणी पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे। जळगावातल्या बोदवड तालुक्यातल्या विद्यार्थिनींनी रोड रोमियोला चोप दिलाय। याचा व्हिडिओ समोर आलाय। हा रोड रोमियो रोज विद्यार्थिनींची छेड काढायचा। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक नजर टाकूया देशातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर। आज का तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर। इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक। आणि यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।